अहमदनगर जिल्ह्यात या तारखेपासून जोरदार पाऊस होणार, नद्या तुडुंब भरतील. पंजाबराव डक यांचा नवीन आता अंदाज. पावसाळ्यात सुरुवात झाली तर पण एवढी सुरुवात चांगली झाली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उत्तरेत पाणलोटाही पाऊस चांगला झाला. परंतु मागील काही दिवसापासून पावसाने आता दडी मारलेली आहे. अशा याच्यात पंजाबराव डक यांनी आता येत्या 19 ऑगस्ट पासून चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगितलेली आहे. काय आहे व्हिडिओतील पूर्ण माहिती, आपण पावसाची माहिती याच व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि शेअर करा. मित्रांनो, येत्या 19 ऑगस्ट पासून पाथर्डी तालुक्यातील करंजी मिरीसह पश्चिम भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. 2 सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मुगासह इतर पिकाची काढणी उरकून घ्यावी असे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी केले आहे. जोरदार पावसाला आता दौंडकडे जात असताना करंजी बायपासवरील दगडी फाट्या शुक्रवारी सकाळी येथे जमलेल्या शेतकऱ्यांसमोर ते पंजाबराव डक बोलत होते की 19 ऑगस्ट पासून पाथर्डी तालुक्यातील करंजी मिरी तिसगाव परिसरात आणि महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्यात चांगला जोरदार पावसाला आता सुरुवात होणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी या भागात मुगाचे पीक काढणीला आले असेल तर शेतकऱ्यांनी नुकसान होऊ नये यासाठी काढून घ्यावे, मुगाची तोडणी उरकून घ्यावी. हा पाऊस स्प्रे करून भागात येणार आहे. 2 सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार आहे. या भागाबरोबरच बीड, लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार असल्याचे डक यांनी यावेळी सांगितले. पावसामुळे या भागातील लहान मोठे तलाव, बंडी, ओढे, नाले ओसंडून वाहू लागतील अशी आज दुपारपासून पावसाला होणार आहे सुरुवात. पण या भागात पिकांची परिस्थिती चांगली दिसत असली तरी मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने विहिरींना अद्यापही पुरेसे पाणी आलेले नाही. यामुळे पावसामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींना भरपूर पाणी येऊन पिकांना जीवदान मिळेल असे डक यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांनी आव्हान दिलेले आहे आणि लवकरच पावसाची शक्यता 2 सप्टेंबरपासून जास्त होणार असल्याची त्यांनी यातून सांगितलेले आहे.